कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। भाजप आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करते या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केलेला होता। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता। भाजपची कोकण ठाणे विभागाची बैठक झाली। महायुतीमध्ये लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीत असल्याचं भान ठेवा। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून हे स्पष्ट। 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली। युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता। उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा। माहीम, वडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा शिंदेंकडून आढावा। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता शिवदूत असणार। शिवसेनेचे शिवदूत प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांसोबत संवाद साधणार। शिवदूतांचं काम योग्य पद्धतीने व्हायला हवं, कंटाळा करू नका। शिंदेंच्या शाखा प्रमुखांना या सूचना। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य। निवडणुकांचा निकाल लागला की कुणाचा बँड वाजणार हे समजेल। गिरीश महाजन यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका, तर ठाकरे ब्रँड या संदर्भात देखील केलं वक्तव्य। सत्तेत एक फूल आणि दोन हात बसले, हा हंबरडा मोर्चा नाही तर सरकारसाठी इशारा मोर्चा। संपूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करू, ठाकरेंचा सरकारला हा इशारा। आम्ही उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरू देणार नाही, शेतकऱ्यांना योग्य मदत करू। ठाकरेंच्या पुन्हा रस्त्यावर उतरू या इशाऱ्यानंतर फडणवीसांचं हे उत्तर। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताय, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय, उद्धव ठाकरे यांचं उत्तर। हंबरडा मोर्चाऐवजी आसूड मोर्चा काढला असता तर बरं झालं असतं, आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका। ठाकरेंनी स्वतःवरती आसूड मारून घ्यावा, शेलार यांची टीका। ठाकरेंचा हंबरडा मोर्चा काढण्याचा प्रयोग फेल गेला। हंबरडा मोर्चावरून मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। त्यांचा हंबरडा आम्ही 2022ला फोडला, तेव्हापासून ते रडताय, शिरसाट यांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी पक्ष स्मशानात नेला, तर ठाकरे राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढताय। ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून भाजप आमदार संजय केणेकर यांचा निशाणा। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगावातून जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखांची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरे यांची ही मागणी। उद्धव ठाकरे सर्वात हतबल मुख्यमंत्री होते। ठाकरेंनी कोरोना काळात रस्त्यावरती येऊन कुणालाही मदत केली नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी ही टीका। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाही, फडणवीसांनी केलेली टीका। मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी झाली, याचा अभिमान। आपण भांडलो तर शत्रू हवेच कशाला, घरातील शत्रुत्व बंद करा। मुळावर उठले त्यांना फेकून द्या। ठाण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं या दरम्यान ठाकरेंची सेना आणि मनसेला आवाहन। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरे यांच्यावरील प्रश्नावरती उद्धव ठाकरे यांचं हे मोठं विधान। हाच माणूस दगा देणार असं अनंत तरे यांनी म्हटलेलं। हेलिकॉप्टरने शेतात जातो, भाजी की रेडा कापतो माहित नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा। एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं राजकारण्यांना फरक पडत नाही, जैन धर्मसभेतील कैवल्यरत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कबुतराला शांतताप्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असा उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला असं म्हणत फडणवीस सत्तेत आले। जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचं वक्तव्य। राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराजांचा हा इशारा। आम्हाला जैन मुनींबद्दल नितांत आदर, कुणी काही बोललं असेल तर मला माहित नाही। जैन मुनींच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाची बाजू देखील ऐकली पाहिजे। कबूतर बचाव धर्मसभेमध्ये भारतानंद सरस्वती यांचं वक्तव्य। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये भीमसैनिकांकडून राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्या विरोधात निदर्शनं। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कारवाईसाठी पत्र दिलं। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा झाला होता प्रयत्न। वैयक्तिक टीकेवरती फडणवीसांच्या नेत्यांना सूचना, कुणी वैयक्तिक टीका करू नये। जयंत पाटील आणि पडळकरांच्या वैयक्तिक टीकेवरही आमचा आक्षेप। शिवाय चंद्रकांत पाटलांवर होणारी टीका वैयक्तिकच, ही चिकलफेक संपायला हवी, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस देणार। जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत। अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट, दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडून करा, जगतापांचं हे होतं वक्तव्य। संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करायचं ठरवलेलं दिसतंय। संग्राम जगताप यांना त्यांची जबाबदारी समजते। संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया।
संग्राम जगताप यांचं वक्तव्य मला अजब वाटतं. सगळ्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं. पाटील आणि संग्राम जगताप यांच्या विधानावरती सुळेंची ही प्रतिक्रिया. तर धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या घायवळसोबत पार्टनर म्हणून काम करतो. रोहित पवार यांचं वक्तव्य. गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा. पुणे पोलिसांची मकोका न्यायालयामध्ये मागणी. परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे ही मागणी. घायवळनं पासपोर्टसाठी आता अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला. तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिटनंतर घायवळला पासपोर्ट मिळाला. कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांचा हा सवाल. देवेंद्र फडणवीसांनी तिसरा डोळा उघडलाय. घायवळ असो की पायवळ गुन्हेगारांवर कारवाई होणार. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना. गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास. सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय. रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघडणी. ही सूत्रांची माहिती. घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांसोबत संबंध जोडून धंगेकरांचे आरोप. भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार. आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही. अजित पवार यांचा टोला. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे हे आहेत हे लक्षात ठेवावं. अजितदादांचा सल्ला. निलेश घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आणखी एक खुलासा करणार. सकाळी 10 वाजता रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद. सचिन घायवळवरती सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई. निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार. तर पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही. तर हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला हा सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा रोहित पवार यांच्याकडे रोख. कात्रज चौकातील उड्डाणपूल आणि वंडर सिटीमधील पंपिंग स्टेशनच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवार यांच्याकडून दोन्ही प्रकल्पांची पाहणी. 7 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करा. कात्रज आंबेगावातील प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या या सूचना. लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले. चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप. मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेने निवडून दिल्याचीही केली टीका. बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणलं तेव्हा पालकमंत्री नव्हते. तर विधानसभेला शहाजी बापूंच्या विरोधात काम केल्याची जयकुमार गोरेंची कबुली. मला भाजपने पाडलेलं नाही. जयकुमार गोरे भावनेच्या भरात बोलले असतील. शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. विधानसभेला शहाजी बापू यांच्या विरोधात काम केल्याची गोरेंची कबुली. भंडाऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हा युवा सेना प्रमुख जाकी रावलानी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची देखील माहिती. आशिष शेलार यांच्या जनता दरबार कार्यक्रमाच्या हॉल बाहेर गोंधळ. तर जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे हा गोंधळ. 4 ते 5 तास बसूनही नंबर येत नाही. त्यामुळे नागरिक झाले संतप्त. बांधकाम घोटाळा प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अनिल कुमार पवार रेड्डी यांच्या विरोधात 341 पाणी आरोपपत्र दाखल. एकूण 18 जणांवरती कारवाई करण्यात आल्याची माहिती. लवकरच विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये होणार सुनावणी. आज राज्यभर वंजारी समाजाचं चक्काजाम आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन. आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं. जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं हे आवाहन. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. मराठा समन्वय गंगाधर काळकुटेंचा इशारा. पोलीस बळाचा वापर केल्यास गरिमी काव्यानं आंदोलन करू. काळकुटेंची ही प्रतिक्रिया. न्यायालयाबाहेर मुक्तफळं उधळणाऱ्यांना काय उत्तर देणार? ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये. विखेंचं हे वक्तव्य. सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणून मुंबईवरती राज करणार का? अविनाश अभ्यंकर यांचा सवाल. मुंबईवरती सर्वात जास्त अधिकार मराठी माणसाचा. जैन मुनी आणि महाराजांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर अविनाश अभ्यंकर यांची ही प्रतिक्रिया. आम्हा पुढाऱ्यांना सर्व लोक शिव्या देतात. ज्याला शिव्या ऐकता येतात त्यानेच आमदार व्हावं. मंत्री गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया. मुंबईमध्ये एसआरए प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन. पदाधिकाऱ्यांनी वॉर्डमधील समस्या शिंदेंसमोर मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन. तर कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटना आंदोलनामध्ये होणार सहभागी. एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4000 कोटी देण्याची मागणी. दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात. अद्याप केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना देखील लाभ. मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये मोजणी होणार. राज्यामध्ये खासगी भूमापक येणार. तर चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक ही घोषणा. मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरती खलबत्ता. कोल्हापूरमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा आणखी एक व्हिडिओ समोर. पेठ वडगावमधील एका शिक्षण संस्थेतील मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल. मध्य रेल्वे मार्गावर तिकीट दलालांच्या सुळसुळाट. तर रेल्वेच्या महसुलावरती याचा परिणाम. वाहतूक दक्षता विभागाकडून कठोरात कठोर कारवाईची मोहीम हाती. विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक तपासण्याही सुरू.
मुंबईमध्ये मेट्रो मार्गिका 7ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या सुरू। 12 ऑक्टोबरला मेट्रो मार्गिका 2A आणि मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा होणार सुरू। धुळ्यात बाबासाहेब पाटलांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। बाबासाहेब पाटलांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध। ठाकरेंच्या शिवसेनेकडून झाशी राणी चौकामध्ये जोरदार निदर्शन। पुण्यातील ग्रँड शेल्टनमधील आता एका पबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पर्दाफाश। टॉय रूम पबमध्ये शासनाचे नियम डावलून रात्री 1:30 नंतर सर्रास दारू विक्री सुरू असल्याचा मनसेचा आरोप। कळव्यामध्ये परप्रांतीय महिलेने मराठी पुरुषाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। घटना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून या महिलेला मनसे स्टाईलने उत्तर। परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावत तिला माफी मागायलाही लावले। मीरा भाईंदरमधील हनुमान मंदिराच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये मनसेने घेतली उडी। मंदिराच्या संरक्षणासाठी मनसेकडून आज भव्य महाआरतीचं आयोजन। महाडमध्ये सैनिक कॅन्टीनचं उद्घाटन। तर आता कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले आणि लेफ्टनंट जनरल DC कुशवाहा यांची राहिली उपस्थिती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुवाहाटीमध्ये घेतलं कामाख्या देवीचं दर्शन। देवीच्या दर्शनासाठी कुटुंबियांची देखील उपस्थिती। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच होणार सुरुवात। हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांचे वक्तव्य। पुण्यामध्ये मतदार यादी विभागणी लवकरच। पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त। तर स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये, आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरावी, निवडणूक आयोगाचे हे आदेश। अमनेरमधील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं नाव वगळलं। कार्यक्रमाला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, स्मिता वाघ यांची उपस्थिती। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नावाचा शिक्षण मंडळाला विसर पडला का, हा सवाल। शिर्डीमधील सावळी विहीर या ठिकाणी विखे पाटील समर्थकांचं लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारू आंदोलन। विखे पाटलांबाबत वक्तव्यानंतर हाकेंनी माफी मागावी, आंदोलकांचीही मागणी। रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादामध्ये मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांची उडी। रायगड हा तटकरेंच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही, कुणीही कुठेही जाऊ शकतं, कुणालाही कुणी अडवू शकत नाही, विकास गोगावले यांची तटकरेंवरती टीका। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूची बाटली फेकल्याचा प्रकार। तानाजी मोहिते तरुणांसह 2 जणांना सांगोला पोलिसांकडून अटक। दारूच्या नशेत दारूची बाटली फेकल्याची देखील प्राथमिक माहिती। तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास राहणार खुलं। 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा हा निर्णय। पॅट परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क युट्यूबवरती उत्तरं फोडल्याचा दावा। पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल। हार्बर पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक नाही। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी प्रवास रखडलाय। पुण्यात उकाडा वाढला, पारा 33 अंशांवर। पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरड आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता। पुण्यातील स्वारगेट आगारामध्ये पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट ST आगारामध्ये आणि परिसरामध्ये पोलीस चौकी होणार सुरू। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना पोलिओ डोस द्या, महापालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाचं हे आवाहन। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम पाली गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। जळगाव शहराचा पाणी पुरवठा आज राहणार बंद। जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा असणार बंद। अहिल्यानगरच्या राजेगावमध्ये रस्ता नसल्यानं नागरिक आक्रमक, तर गावात येण्यासाठी मुख्य रस्ता नाही, यामुळे गावकरी आक्रमक। गावात येण्यासाठी गावकऱ्यांना नदीतून काढावी लागते वाट। वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाचं दुर्लक्ष। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता बनवून देण्याची मागणी। मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीतून प्रबोधन। आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ। संतांच्या विचारातून वारकरी गावागावातील शेतकरी आत्महत्या रोखतील, वारकऱ्यांची ही प्रतिक्रिया। नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दिशा कार्यक्रम। तर मूल्यमापनामध्ये कमी कामगिरी दर्शवणाऱ्या 16 शाळांमधील 32 शिक्षकांसाठी विशेष ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन। बोरमधील कर्नावळ जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील आणि पळत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन। ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीचं औचित्य साधत कार्यशाळेचं आयोजन। रंगबिरंगी आकर्षक अशी आकाशकंदील विद्यार्थ्यांकडून तयार। गोंदियामध्ये केळीचे दर घसरले, शेतकरी चिंतेत। सततच्या पावसामुळे केळीचा दर्जा खालावला। धान पिकाप्रमाणे केळी पिकाला मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रखडलेल्या खरीपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। रब्बीमधील पहिल्या टप्प्यातील पेरणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात। सोलापूरच्या करमाळ्यातील कवेमध्ये नुकसानाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी। बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे नारायण पाटील यांचे आदेश। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी 2 अभियंत्यांना अटक। तर बिल्डरच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून वीट पडून 22 वर्षीय तरुणीचा झालेला मृत्यू।
पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवरती पालिकेकडून कारवाईचे आदेश. आतापर्यंत 8 जाहिरातीदारांवरती गुन्हे दाखल. क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची ही माहिती. मुंबई पोलीस अंमली पदार्थ विरोधी कक्षेश मोहीम सुरू. कुर्ला, सीएसएमटी, बासगाव, गोवंडी, बोरिवली आणि वाकोला परिसरासह 6 ठिकाणी कारवाई. 7.1 कोटींचा मुद्देमालही केला जप्त. कल्याण पोलिसांनी उद्ध्वस्त केले अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट. 115 किलो गांजा, वाहनं, पिस्तूल, वॉकी टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांची ही कारवाई. पुण्याच्या सिंहगडमध्ये भटक्या श्वानांची दहशत. 4 मुलांवर भटक्या श्वानानं हल्ला केल्याची घटना. मुलांवरती ससून कमला नेहरू रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईमधील बोरिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. रस्त्यानं चालणाऱ्या महिलेवर हल्ला. एका स्थानिक व्यक्तीने कुत्र्याला पळवून लावल्यानं महिला बचावली. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीररित्या इजा. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दारखेल या परिसरात बिबट्याला वन विभागानं अखेर पकडलं. दारखेल परिसरामध्ये बिबट्यांचा संचार वाढला. नागरिकांमध्ये भीती. त्यामुळे नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची होतीये मागणी. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये झाडावर अडकलेल्या अजगराचा रेस्क्यू. अजगराची 2 तासांनंतर सर्पमित्रांनी केली सुटका. अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. रेस्क्यू केल्यानंतर अजगराला जंगलात सोडलं. सोलापूरमध्ये गुप्तधन काढून देण्याचा आमिष दाखवत भोंदूबाबाकडून फसवणूक. गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत 1,87,00,000 फसवणूक. फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला कर्नाटकमधून अटक. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. प्रेयसीचा वाढदिवस साजरा करून चाकू आणि ब्लेडने प्रेयसीवर वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर प्रियकर स्वतः कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. सोलापूरमधल्या साठेवस्ती परिसरामध्ये रस्त्यावर तलवार फिरवत वाढदिवस साजरा करणं देखील तरुणांना भोवलं. तलवार फिरवणाऱ्या तरुणांसह 7 जणांवरती गुन्हा दाखल. पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावरती गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी शिकवला धडा. दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड काढली. आरोपी सूरज पाटील विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकमधल्या लासलगावमध्ये कोयत्यासह रील बनवणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई. सोशल मीडियावरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. भाईंचा माफी मागतानाचा व्हिडिओ पोलिसांकडून व्हायरल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.